मी कॉम्रेड श्याम सरोदे, डेमोक्रेटिक फेडरेशन ऑफ इंडिया DYFI नांदेड आहे. मी आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणाहून मी नांदेड जिल्ह्यातील तमाम स्वाधार योजनेसाठी लाभार्थ्यांना, त्याचबरोबर SC समाजातील SC कॅटेगरीतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण डेमोक्रेटिक फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या 19/11/2024 रोजी माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्याकडे स्वाधार योजनेच्या मुदतवाढीसाठी आपण निवेदन दिलं होतं. त्यांना मला जाऊन भेटता आलं नाही, कारण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमेश्वर येथील कामगारांच्या काही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषण सुरू करत आहे आणि या उपोषणाच्या स्थळी मी आहे. त्यामुळे या ठिकाणी शासनाने तात्पुरती मुदतवाढ दिलेली आहे. 31/12/2024 ही शेवटची तारीख होती स्वाधार योजनेचा अर्ज भरण्याची. परंतु आपण निवेदन दिल्याच्या नंतर प्रादेशिक कार्यालय व उपप्रादेशिक कार्यालय लातूर यांच्याकडून पत्र आलं आहे की 16 डिसेंबर 2024 पर्यंत स्वाधार योजनेचा अर्ज आपण भरू शकतो. परंतु या मुदतवाढीच्या याच्याला आपण यश न मानता आपण शासनाकडे 2021 पासून ज्या मागण्या आपण करत आहोत त्या मागण्या आताही प्रलंबित आहेत. त्या मागण्याची शासनाने केलेली नाही. शासनाने विद्यार्थ्यांचा जो स्वाधारचा निधी आहे त्याच शैक्षणिक वर्षामध्ये देण्यात यावा. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची जे 50% अट आहे ती रद्द करण्यात यावी. विद्यार्थ्यांना बॉन्डचे जे कागद लागत होते ते रद्द करण्यात आले आहे सध्या, परंतु काही प्रमाणामध्ये बॉन्ड घेणे सुरू आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ज्या हॉस्टेलची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना अडकवून स्वाधारपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र या राज्य शासनाने केलं आहे. ते षडयंत्र रद्द करावं. ते षडयंत्र असं करू नये, कारण विद्यार्थी तरुण हे देशाचा सर्वात मोठा ऊर्जा आणि सर्वात मोठी शक्ती आहे. ही शासनाच्या विरोधात जाऊ नये म्हणून आम्ही आवाहन करतो शासनाला की आपण असं षडयंत्र करू नये. डेमोक्रेटिक फेडरेशन ऑफ इंडिया ही राष्ट्रीय संघटना आहे. संघटनेचा इतिहास आहे. त्यामुळं या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्या तुम्ही प्रलंबित जास्त दिवस शासनाकडे ठेवू नये. आता नुसते शासन तयार झाल्याच्यानंतर, राज्य सरकार तयार झाल्याच्यानंतर आमच्या प्रलंबित मागण्या तुम्ही मान्य करा आणि आमच्या सोडवा. अन्यथा आम्ही राज्यभर समाज कल्याण आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, तहसील कार्यालय असेल, उपविभागीय कार्यालय असेल, या सर्व कार्यालयावर आम्ही आमचे मोर्चे आंदोलन सुरू करणार आहोत. आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो राज्य शासनाला की आम्ही आमच्या आक्रोशाची वाट तुम्ही पाहू नये. तरुणींना तुम्ही या षडयंत्रामध्ये अडकू नये. तुमचं राजकारण सुरू असेल, परंतु विद्यार्थी म्हणून आम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे आणि त्या शिक्षणासाठी जो शासनाकडून खर्च येतो त्या खर्चावरही आमचा अधिकार आहे. त्यात तुम्ही कुठली तफावत करून, कुठलाही बदल करून आम्हाला विद्यार्थ्यांना तुम्ही त्याचबरोबर नवीन जे असतात तात्काळ ती हॉस्टेलची जी तुम्ही अट आणलेली आहे ती तात्काळ रद्द करा. स्वाधारची मुदतवाढ करून दिली, परंतु स्वाधारला पात्र राहण्यासाठी वसतिगृहामध्ये प्रवेश करणं हे तुम्ही बंधनकारक केलं आहे. वसतिगृहात प्रवेश घेण्याकरिताची तुम्ही वेबसाईट आहे, जी लिंक आहे, ती लिंक बंद केलेली आहे. हॉस्टेलचे फॉर्म आता भरता येत नाही. जोपर्यंत हॉस्टेलचे फॉर्म भरता येत नाही तोपर्यंत स्वाधारचा लाभ भेटत नाही असं तुम्ही तुमच्या पत्रात नमूद केलेलं आहे.
त्याच मागणीला धरून त्याच पत्राचा सहारा घेऊन मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत हॉस्टेलची अर्ज प्रक्रिया या 16 डिसेंबरपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत स्वाधार अर्ज प्रक्रिया ही बंद करू नये. स्वाधारसाठी जे नांदेड जिल्ह्यातले असंख्य विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून आपण ही स्वाधारची जी लिंक आहे ती लिंक बंद करता कामा नये. या लिंकवर जे काही अडचणी येत असतात त्या तात्काळ तुम्ही त्या तुमच्या लेवलवर पूर्ण करण्यात याव्यात. स्वाधार संदर्भात सर्व गाईडलाईन समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी जे स्वाधार डिपार्टमेंटचे आहेत त्यांच्याकडे तुम्ही गाईडलाईन देण्यात यावी. आम्ही भरलेला स्वाधारचा फॉर्म, इन्स्पेक्टर ID, समाज कल्याण यांच्याकडे तो फॉर्म दिसत नाही. त्याचंही तुम्ही त्या ठिकाणी जे काही अडचण आहे ती सॉल्व करण्यात यावी. समाज कल्याण आयुक्ताकडून आपल्याला 18 तारखेला 18 नोव्हेंबर 2024चा जो मेल आलेला आहे त्या मेलवर ज्या विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत आणि कर्मचाऱ्यांना गाईडलाईनची जे त्यांनी जो प्रश्न केलेला आहे ती गाईडलाईन तात्काळ त्यांना देण्यात यावी आणि स्वाधारपासून नांदेड जिल्ह्यातला एकही पात्र असलेला विद्यार्थी वंचित राहणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी. आम्हाला विद्यार्थ्यांचा आक्रोश, विद्यार्थ्यांना पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ शासनानं आणू नये असे डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFY नांदेडच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत. इन्कलाब जिंदाबाद, लाल सलाम, जय भीम.